जयेश खैरकरचा पहिल्याच बॉलला षटकार. नाव रिहान राजपूरकर. इल्मा 11 साठी कमाल क्रिकेट खेळतात. या हंगाम गाजवला या पट्ट्याने. कुडकी बिग बॅश धमाका 150+ धावा. नॉन स्ट्राईकला इमान कोकाटे. त्यांनी गोलंदाजी फलंदाजी मध्ये नाव कमावलंय या संपूर्ण हंगामामध्ये. रनरअप राहिला बऱ्याच वेळ संघ. यावेळेस फायनल जिंकण्यासाठी मैदानात आलाय. जयेश खैरकर समोर खेळलाय पण क्षेत्ररक्षक आहे तिथे चंदन. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल येईल. सिंगलने धावा संख्या पुढे सरकते 7. चांगला स्क्वॉड दिसतोय गोलंदाजी मध्ये. अश्नूर 11 महाड, ओंकार महाडिक, जयेश खैरकर, दिलीप ठाकूर आहेत ऑप्शन गोलंदाजीसाठी. वैभव बेटकर. पुढचा बॉल जयेशचा ऐमान साठी. फुल टॉस. खराब गोलंदाजी. नो बॉलचा इशारा. 1 बाउन्स. 4 धावा. चौकार. टोटल 5. खराब गोलंदाजी इथे जयेश खैरकरची पाहायला मिळते. जयेश खैरकर खराब गोलंदाजी. 2 चेंडूतच 12 धावा आल्यात. पुढचा बॉल फ्रीड पण आहे. यावेळेस फ्रीडचा उडवला बॉल. विकेट तर मिळणार नाही पण झेल टिपलाय ओमकारने. आता पहिला बॉल जयेशचा ऑन द मार्क पडलाय या सामन्यामध्ये. पहिले 2 चेंडू तो वॉर्मअप सारखेच हाताळले पण आपण पाहिलं ना प्रोफेशनल खेळाडू वॉर्मअप करूनच मग जो पहिला बॉल येतो तो ऑन द मार्क येतो. इथे जयेश कडून ती वेळ घेतली त्यांनी. 3 बॉल त्यासाठी हाताळले. जयेश खैरकर पुन्हा एकदा रियान साठी. फुल टॉस. फुल टोल वसूल झालाय का? किती धावा येतील? हे सीमारेषा पार आहे. षटकार. 19 धावा. ऋतिक नरवणकर ऑनलाईन स्कोरिंग कुठे आहेत? एकोणीस धावा. जयेश हा यावेळेस चांगला बॉल आणि विकेट आलाय. हो कॉट बिहाइंड. रिहान राजपूरकर बाद. इल्मा 11 मोठा आदराया. रिहान बाद. खाली आपण पाहिलं रणवीरच्या स्पर्धेमध्ये 122 धावा केल्या रिहानने. संपूर्ण स्पर्धेत कमाल क्रिकेट खेळत आहेत. न्यू बॅटर कोण जाईल मैदानामध्ये? रिहानच्या नंतर साईराज आहे, रहीद आहे, इम्रान डावरे नाहीत, दुखापतीग्रस्त आहेत. रहीद चिविलकर न्यू बॅटर. रहीद धावा 19. पहिला षटकार सिंगल. त्यानंतर नो बॉल ऐमान खेळले तो चौकार. पुन्हा ऐमानचा झेल उडाला होता. झेल टिपला पण फ्रीड बॉल. ती सिंगल आली. तदनंतर रिहान राजपूरकर. कमबॅक करावं लागेल जयेशला. धाबा तर खर्ची झाल्यात. विकेट आला ही चांगली गोष्ट आहे. अश्नूर 11 महाड साठी. संघ मालक सुहेल दनसे.
आज चांगली गोलंदाजी. डॉट बॉलनी षटक संपले. 19 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 19 धावा. धावा पडतायत. इथे आपण पाहिलं तर या मैदानात चांगलं क्रिकेट खेळलं तर धावा येतात. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 20 धावांचं टार्गेट होतं आणि लक्ष पार केलं टेम्पाला संघाने संघर्ष दिघीच्या विरोधात. ओमकार महाडिक, ऐमान साडी, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल, खोलवर डप्प्याचा बॉल होता. क्षेत्ररक्षकाची देश यस वेगाने आलेत मिड विकेट वरून. एक सिंगल इथे येते. धावसंख्या पुढे सरकते 20. ओमकार, पुढचा बॉल रईस साडी. यावेळेस चांगला बॉल, डॉट बॉल आहे. खाली राहतोय बॉल, कधी वरती येतोय. विकेट तसं घेते. क्लीन बोल्ड. साईराज मुरकर आलेत. स्ट्रोक चांगला केलाय कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षण डीप मध्ये आहे. चंदन, बॉल मिळाला नाही. बॉल पकडायचा होता, हात टाकला असता बॉल आला असता. काय घडलंय चंदन कडून? खराब क्षेत्ररक्षण. साईराज ओ स्टायलिश, अर्थात लेदर क्रिकेट स्ट्रोक आला अलॉंग द कार्पेट. विराट कोहलीच्या आठवण देणारा, जमिनीला घासत पुसत हा चौकार आलाय. जबरदस्त स्ट्रोक साईराज मुरकर. चौकारणी धावसंख्या 24. सुरेख, चांगला बॉल, षटक संपते. चोवीस धावा, 2 षटकाचा खेळ संपलाय.
दुसऱ्या षटकात कमबॅक करून दिलं ते ओमकारने. खराब क्षेत्ररक्षणाचा एक चौकार गेला पण धावा 5च आल्या आणि विकेट पण आला महत्वाचा रहित शिविलकर. आता वैभव बिटकर आलेत, ते सुद्धा दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कला आहे, फिरकीचा जादूगर, बोटांची जादू याच्याकडे आहे. पण आता कसे गोलंदाजी करतात हे महत्वाचं. हे मैदान गोलंदाजांना ही नंदनवर ठरले आणि फलंदाजांनी जो चांगला खेळ खेळतात ना ते इथं चांगलं खेळत आहेत. हा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. अपील दिलीप ठाकूरनी झेल टिपलाय का, मॅचची कडा इनसाइड एज आहे का, चांगला प्रयत्न, झेल जबरदस्त टिपलाय. फक्त आता ती बॅटची कडा आहे का याच्यावर निर्णय येईल. ऐमान झेल चांगला टिपलाय. हेच काय बघायचंय सर, बाउन्स आहे का झेल. यस, कारण आपल्याकडे स्निकोमीटर नाही त्यामुळे बॅटकट आहे कन्फर्म, पण तो झेल टिपलाय व्यवस्थित का पहिले बाउन्स झालाय हे पाहावं लागेल. हा दोन्ही गोष्टी तपासल्या जातील. एक तर तो बाउन्स कॅच आहे का झेल टिपताना आधी बाउन्स झालाय बॉल हातात यायच्या, तर या दोन्ही गोष्टी आता पडताळणी केली जाईल. महत्वाचा विकेट आहे. ऐमान इनसाइड एजचं आहे हे दुजोरा दिलाय पंचानी. बॅटची कडा तर घेतली असं सांगितले, फक्त तो झेल जमिनीवर पडायच्या आत घेतलाय. पाहिलं जाते. तिसरे पंच आलेत आता. तन्वीर मुकादम, तो बाउन्स आहे, फुलटॉस बॅटला लागलाय का काय. यस तेच 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 पाहत आहेत. फुलटॉस पहिले लागलाय का बॅटला पहिले कडा लागले का पहिले विकेट वर पडलाय बॉल आणि नंतर बॅट.
येस, अब्दुल रहमान न्यू बॅटर. इनसाइड एज लागली विकेट बॅटला आणि अप्रतिम झेल टिपला माग दिलीप ठाकूर. ऐमान कोकाडे बाद. पहिल्या षटकात 19 धावा आल्या होत्या इल्मा 11 साठी आणि तदनंतर आपण जर पाहिलं ना तर धावाच नाही आल्या. दुसरं षटक एक चंदन कडून मिसफील्ड चौकार आली होती, तेवढ्याच काय त्या धावा ओमकार माडिकच्या गोलंदाजीत आल्या, अर्थात 5च धावा. पण या संघ बऱ्याच वेळेस मी पाहिले रियान बाद झाल्यानंतर आहे ना कोण जबाबदारी घेत नाही. जबाबदारी घेतली पाहिजे. मी सौरभलाही पाहिले चांगलं फलंदाजी करतात पण जबाबदारी घेत नाहीत. रईस चिविलकर घेत नाहीत. अब्दुल रहमान चांगला स्ट्रोक पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. बॅटला टायमिंग झालं नाही अब्दुल रहमान, नाही ते चांगलं खेळतात. मी आता चर्चा केली सौरभ शिलकर फक्त गोलंदाजीसाठी यूज केला होता पण फलंदाजी पण चांगली करतात. मी पाहिले बऱ्याच भंडारी प्रीमियर लीग मध्ये सौरभ अष्टपैलू खेळ करतात. चॅम्पियन संघ आता भाग पण राहिलेत. पण इल्मा 11 मध्ये बॅटिंग लाईनअप इतकी आहे की सौरभला फलंदाजी येत नाही, येते ती फक्त शेवटची गोलंदाजी, शेवटचं षटक. पण त्या वेळेस चांगलं काम केले. आता जाणारा बॅटर सौरभ शिलकरनी. सायराज मुरकर सध्या चांगल्या फॉर्मात आहे. अब्दुल रहमान चांगले खेळले होते. सुहेल धनसे त्यांचा संघ घेतोय. अश्नूर त्यांच्या भांजीच्या नावाने त्यांच्या संघाचं नाव अश्नूर 11. लेपणी बावे मध्ये तर प्राइज कन्फर्म आहे कारण 4 प्राइजची स्पर्धा आणि तिथे गेली सेमीफायनलला वहूर संघ. त्यामुळे आज पहिली मॅच अश्नूर 11 महाड. हा रनअप मध्ये बिघाड. वैभव विटकर रेड बॉलचा इशारा. 19 नंतर फक्त 5 धावा आल्यात मारू. त्यासाठी 8 बॉल खर्ची झाले त्यांनी 5 आल्या, त्या पण एक खराब मिसफिल्डनी चौकार आले, त्यामुळे धावा नाही आल्यात. वैभव विटकर सौरभ साठी हा चांगला स्ट्रोक आहे पण गोशांकी क्षेत्रात फक्त 1 मिळेल. सर्कलचं मैदान असतं 10 चौकार झाला असता पण 1 सिंगल आले. काय होतं जेव्हा विकेट जातात ना तेव्हा अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागते. तुम्हाला मॅच चालू ठेवावी लागते कारण 3रं षटक आहे आणि साईराज तुमच्याकडे बॅटर आहे. तो जर शेवटचं संपूर्ण षटक खेळलं तर त्याच्यामध्ये ताकद आहे 15 ते 20 धावा कुटण्याची. कारण आताच शायनी बॉयज स्पर्धेच्या वडवलीच्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावलाय साईराजनी. 100+ धावा केल्या होत्या तिथे सुद्धा या फ्रेंड्स ग्रुप गोंडकरच्या स्पर्धेमध्ये. हो पिकअप कसा केलाय पहा. जाडू शॉट. स्वच्छता अभियानचा ब्रँड अँबॅसेडर. पांगलोलीला जर स्वच्छता अभियान असेल तर मात्र ब्रँड अँबॅसेडर राहील त्याचा. षटकार काय मारलाय जाडू शॉट. पुढचा लांबचा बॉल किती लांबून खेचलाय ही ताकद आहे. मी म्हटलं ना साईराज कमाल खेळतात. धावसंख्या 31. 3रं षटक. वैभव विटकर. आता धावा सुरू झाल्यात. सौरभनी सुरू केल्या खऱ्या अर्थाने. हा पुढे आले. पुन्हा एकदा बॅटकटची अपील जोरदार. दिलीप ठाकूर आता प्रत्येक बॉललाच अपील करतात. इथे कोणी साथ दिली नाही दिलीप ठाकूरजी ना बॉलर ना कुठल्या क्षेत्ररक्षकाने. डॉट बॉल. धावसंख्या 31. शेवटचा बॉल. हो याही वेळेत चांगला बॉल. ही खासियत आहे वैभव विटकरची. षटकार मात्र खावा लागला वैभवला. सौरभ शिलकर. जवा पहा वेगाने वाहते. गोलंदाजसाठी दिलीप ठाकूर. त्यांनी एक चांगला झेल विकेट किपिंगला टिपला होता. 6 बॉलला 6 विकेट घेण्याचा विक्रम आहे 6 वरच्या मैदानामध्ये इनामदार ग्राउंडला. दिलीप. सौरभ साठी स्ट्रोक देखना. इथे वैभव विटकरात वा जबरदस्त क्षेत्ररक्षण.
कमालीचं क्षेत्ररक्षण. दिलीप हो साईराज मुरकर आले आणि आला षटकार. आणि 30 धावा. हा षटकार महत्वाचा आला साईराजचा. आणखीन एक चांगला स्ट्रोक पण क्षेत्ररक्षक आहे सूरजकर करे चांगलं क्षेत्ररक्षण. नासाईक एंडला चौर बसताल ना तुम्ही तेव्हा तुम्ही धावू शकता असे. आता तिकडे साईराज कसा जाईल आणि स्ट्राईक कशी मिळेल. तुम्ही थांबले पाहिजे तुम्ही साईराज सुटले पाहिजे. सौरभ संधी मिळालेली 2 बॉल होते तुम्ही चांगले स्ट्रोक खेळतायत. साईराजला स्ट्राईक वर आणण्याच्या नादात विकेट दिलाय शारिक आलेतनी बॅटर. धावा 39. सुहेल धानसे थोडीशी धावा. मॅच जेव्हा खेळते तेव्हा संघ मालक जरा हार्टबीट वाढते धड 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 धड. तशी आता थोडीशी सुहेल धनसे यांची हार्टबीट वाढले कारण पहिल्या षटकात 19 आलेल ना त्यामुळे थोडीशी दबाव होते. हा तिथे धावून धावा आहेत. विकेटच्या माग गेले तरच रन आहेत. बॉल सुटल्यानंतर सुद्धा गगागिरी बॉलवर आले असते आणि रनआउट करण्याची संधी होती. 40 धावा. आता शेवटच्या बॉलला षटकार आला तर 46. स्ट्राईक रोटेट पण झाले. साईराज मुरकर 10 बॉल 18 खेळले. दिलीप ठाकूरच्या बॉलला साईराज पुढे आले मारलाय समोर उडवलाय बॉल षटकार. हा शेवटचा षटकार आहे ना साईराज मुरकरचा. जबरदस्त मॅच मध्ये आणलंय साईराज मुरकरनी. 24 धावा केल्या 11 बॉलला. वेल प्लेड साईराज. अरबाज वस्ता आमचे अम्मारचे खास मित्र अरबाज. बॉल द्या. बॉल प्रोव्हाइड करा.
स्पर्धेचे मुख्य आयोजक जब्बार भाई कौचाली 4 दिवस त्यांना इथे थांबायचे संपूर्ण स्पर्धेवर ते नियंत्रण ठेवतात शरीफ भाई कौचाली असतील अंबार पठाण आमचे ऑफिशियल ऑफलाईन स्कोरर चला वेळ लावू नका विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या इल्मा 11 सध्या चांगल्या फॉर्मात आहे श्रीवर्धन मसला क्रिकेटमध्ये लगातार पारितोषिक पटकावतायत इल्मा 11 मसला फेस्टिवल रनर अप असेल रणवलीमध्ये चॅम्पियन असतील फ्रेंड्स ग्रुपची स्पर्धेमध्ये रनर अप असतील लगातार स्पर्धा जिंकतायत इल्मा 11 आणि अश्नूर 11 महाड संघ अर्थात अफजल 11 महाड या नावाने ओळखला जातो आज अश्नूर 11 संघ मालक आज दुसरे आहेत त्यामुळे या महाड संघाला जी कोडी आहे कोंडी पडली विजय येत नाहीये तो विजय कुठेतरी मिळवावा लागेल कुठेतरी एखादी फायनल या वेळी जिंकावी लागेल त्यासाठी प्रयत्न करतील सूरज करकरे बऱ्याच आपण पाहिलंय सूरज करकरे बाद झाल्यानंतर लगातार दबावात संघ आलाय तर सूरजला सुद्धा संयमी खेळावं लागेल ओमकार महाडिक तेही कधीतरी धावा करतात कधी होत नाहीत तर त्यांचाही फॉर्म थोडासा डामाडोल सध्या आहे माग जे फलंदाज आहेत राहुल सावंत त्यांनाही चांगला खेळ करावा लागेल बाहुबली महाड संघाचे त्यानंतर गग्गागिरी या हंगामात सुरुवात चांगली झाली होती महाडची पण आता मागच्या जर 3-4 स्पर्धा या श्रीवर्धन मसळा एरियात जर पाहिल्या तर खराब क्रिकेट पाहायला मिळते कुडकी बिग बॅश धमाकापासून खराब क्रिकेट एक तरी स्पर्धा जिंकायची या हेतूने तर ती एक जी कोंडी आहे ती फोडावी लागेल आणि आता हे बॅटल मला बघणं होतं एक दिवशी की रिहान राजपूरकर आणि सूरज करकरे एकमेकाच्या समोर येतील कारण रिहान राजपूरकरची फलंदाजी तर आपण सगळ्यांनी पाहिलंय तो तुफान खेळतो पण या हंगामात मी त्याला वैयक्तिकी बोललो गोलंदाजीत प्रचंड मेहनत केली त्यांनी अफलातून त्याच्याकडे व्हेरिएशन आहे आणि त्याच्यावर त्यांनी काम केलंय आणि ती त्यांनी सिद्ध करून मैदानातही दाखवलंय निगडी फेस्टिवलला उस्मान पटेलला केलेला स्लोवर 1 यॉर्करला लेग बिफोर बाद फायनल साठी आयकॉन खेळत होते वालवटीत आणि तो चॅम्पियन ठरला संघ रिहान सूरज करकरे साठी पहिला बॉल 47 डेड बॉल थांबले सूरज स्ट्रोक खेळायच्या आत क्षेत्ररक्षकांनी माफी मागितली काहीतरी झाले आता ते बॅटर आणि क्षेत्ररक्षकाला माहिती थांबवला बॉल खेळायच्या आत 47 धावांचं आव्हान आहे शेवटचा आलेला षटकार साईराजचा उजव्या अष्टीच्या बाहेर बॉल आहे इथे धाव सुद्धा येईल पंचांचा निर्णय वाईट बनेल 2 धावा फुकट आल्यात इथे अश्नूर 11 अर्थात सुहेल धनसे यांच्या संघाला 2 धावांनी सुरुवात 47चं टार्गेट आहे पहिल्या षटकात 19 आलेल्या आणि तदनंतर धावा आल्या नाही रिहान राजपूरकर बाद झाले अर्थात जयेश खैरकरला त्या माफ झाल्या सगळ्या धावा कारण त्यांनी रिहानचा विकेट आणला महत्वाचा विकेट आणला तिथून मग धावा थांबल्या आणि नंतर शेवटच्या षटकात धावा होत्या एक स्ट्राईक रोटेट झाली मिसफीड झाली विकेट किपर कडून आणि मग शेवटच्या बॉलला साईराज डान्सिंग डाऊन द ग्राउंड आले आणि दिलीप ठाकूरचा तो बॉल लॉंग ऑनच्या वरून षटकार ठोकला त्यामुळे या धावा 46 झाल्या जी धावसंख्या 41-42 विन असती अश्नूर 11 महाडला ती आता 47 वर गेली पण सुरुवात इथे चांगली झाली अश्नूर 11 साठी पुकडच्या 2 धावा आल्यात स्ट्राईकला ओमकार महाडिक हा उजव्या अष्टीच्या पुन्हा एकदा बाहेर वाईट बॉल पहा विकेटच्या मागे जे नेट आहे बॉल मागे गेला तरच डिक्लेअर आहे बॉल आत आला तर तुम्हाला धावून धावा घ्यायच्या 3 धावा रिहान आता त्या गोलंदाजीची मी चर्चा केली कॉमेंट्रेटर कर्स म्हणतो तसंच घडलंय ज्याची वाहवाही केली आता 3 एक्स्ट्राच धावा दिल्यात रिहानने
पुढचा बॉल हो उडवलाय. यावेळेस आडव्या बॅटनी समालोचन कक्षाच्या मागे बॉल चाललाय नदीला. षटकार. रियान राजपूरकर. धाबा झाल्यात पहिल्याच बॉलला 9. ओमकार महाडिक साठी. यावेळेस खोलवर बॉल होता. सरळ हातात खेळलंय. गरज नव्हती इथे. रनआउटच होते. सौरभ बॉल पकडतात तर सूरजला माघारी जावं लागलं असतं. अर्ध्या पिचवर गेले होते. खराब क्षेत्ररक्षण सौरभ शेलकरचं. दबाव घेतलाय. सरळ हातात होता. सौरभला फक्त बॉल सेफ करायचा होता. बॉल पकडायचा होता आणि थ्रो करायची होती. स्ट्राइक रोटेट. एक सिंगल. 10 धाबा. रियान राजपूरकर. साईराज कमाल खेळले आज. सूरज साठी स्लोवर 1. मी म्हटलं ना व्हेरिएशन आहे रियानकडे. चांगल्या बॅटरला थांबवायची कला या खेळाडूकडे. त्यांनी जे काही अपडेशन आपल्या गोलंदाजीत केले ना ते कमालीच आहे. भले आज षटकार आला असेल ओमकारच्या बॅट मधून, पण आता या हंगामात फलंदाजी तर तेच खूप चांगलं करतात रियान. पण गोलंदाजी मध्ये जे व्हेरिएशन आणले. पाच सूरजला सुद्धा या बॉल साठी थांबवले. सूरजचं खातं उघडायचं बाकी आहे. अकाउंटची ओपनिंग बाकी आहे. ओमकारनी का धडाक्यातच आपली श्री गणेशा केला षटकारानीच. अश्नू रिलेवन महाडसाठी 10 धावा आल्यात. या अतिरिक्त ज्या धावा आल्यात ना 3, त्यामुळे ही धावसंख्या आपल्याला 10 दिसते 3 चेंडू मध्ये. क्षेत्ररक्षणात बदल. शेब नाराज आहे या क्षेत्ररक्षणात, पण रियानच्या डोक्यात थोडस वेगळं कॅल्क्युलेशन आहे. त्यांनी स्वीपर कव्हरला आणले ऐमान कोकाटेला. जिथे डावखुऱ्या बॅटरला पण क्षेत्ररक्षक होते तिथेच आणलंय. काय हा माइंड गेम आहे. क्रिकेट इज अ माइंड गेम. सूरज रियान. हा पहा जिथे क्षेत्ररक्षक लावला. मी म्हटलं ना हे अपडेट वर्जन आहे. रियान राजपूरकर झेल टिपला. सेलिब्रेशन पहा. मी म्हटलं शेब विचारशील प्रश्न रियानला ऐमानला का तिथं आणले. आता शेबला मान्य झालंय की रियाननी तिथे का ऐमानला आणलं होतं. मी म्हटलं ना इथे जाळं विणलं जाते. ट्रॅप बनवला जातोय आणि त्याचा मास्टर माइंड आहे रियान राजपूरकर. काय गोलंदाजी केली. त्या बॉल साठीच नाही त्या कॅच साठीच आणला होता. तिथे क्षेत्ररक्षक ऐमान कोकाटे. हे नाव आहे रियान राजपूरकर. सध्या सूरज करकरे आउट ऑफ फॉर्म. हे थोडस अडचण अश्नू रिलेवन महाड साठी. लेग कटर वेगात टाकला. पुढे आले. पुढे आल्यानंतर आउटसाइड एज घेतली आणि पहा काय कॅल्क्युलेशन असेल रियानचं की तो झेल तिथेच उडेल. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आणलेला. जिथं फिल्डर तिथेच कॅच. मी म्हटलं ना बॅटर किती मोठा असू द्या पण गोलंदाच्या हातात बॉल आहे. त्याला कळलं पाहिजे की बॅटर कुठे बॉल खेळेल. मी कुठे बॉल टाकला पाहिजे आणि बॅटरनी कुठे मारला पाहिजे. हे सगळं कसं ठरवून केलं रियान राजपूरकरनी. कमालीची गोलंदाजी. दाद द्यावी लागेल रियानच्या सेन्सिबल क्रिकेटची. आता राहुल सावंत बाहुबली महाड संघाचा मैदानात दाखल. 47 धावांचा पाठलाग. अजून 37 करायच्या. त्यासाठी चेंडू आहेत शिल्लक 20 बॉल 37. रियान राजपूरकर राहुल सावंत साठी. खोल टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत ऐमान. वाडिश लॉंग ऑन. थोडीशी काऊ कॉर्नर रिसनला एक सिंगल आली. धावसंख्या 11. डगआउट मधून सुद्धा आवाज आलाय की गेम चालू ठेवला पाहिजे. एक सिंगल डबल जी लुजनर येतात त्याच्यावर तुटून पडले पाहिजे. आज ओमकारची जबाबदारी आता या मॅचला वाढली कारण त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. जो धावा करतो ना त्याची जबाबदारी वाढते की त्यांनीच धावा बनवून सामना संपवायचा असतो. तर आज ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे ओमकार महाडिकनी. त्यासाठी आहे ना माझा संघ माझी जबाबदारी. आपल्या संघाची जबाबदारी आपल्याच खांद्यावर. नेल्सन आकडा स्क्रीनवर. अर्थात 11 एक गड्याच्या बदल्यात पहिल्या षटकातील शेवटचा बॉल. 1-1-1 असं आपल्या स्क्रीनवर दिसतंय. राहुल सावंत 1 धावसंख्येवर. ओमकार एक षटका टोकलाय रियान राजपूरकर. शेवटचा बॉल हा महत्वाचा बॉल आहे. इथे ओमकारची विकेट का धावा येतील. हा खेळलाय चांगला स्ट्रोक. सेन्सिबल क्रिकेट. ओमकारच्याही डोक्यात चालू आहे की आता
रिहान गेल्यानंतर दुसरे कोण गोलंदाज आहेत ज्याच्यावर आपल्याला हवी होता येईल. पहिले षटक संपले, 12 धावा एक गड्याच्या बदल्यात. तर चांगलं क्रिकेट रिहान राजपूरकर कडून. सौरभ शिलकर टाकतील का ऐमान कोकाटे टाकतील याच्यावर चर्चा मैदानात सुरू आहे. रिहान म्हणतात की सौरभने टाकलं पाहिजे, त्यासाठी परमिशन ऐमानची घेतली. पण रहीत चिविलकर म्हणतात की ऐमान तू का नाही टाकत आहेस. ऐमान सांगतात रिहाननी सांगितले सौरभला. रिहान म्हणतात की मी तुला विचारले कुणी टाकलं पाहिजे. या चर्चा सगळ्या मैदानात सुरू आहेत. पुन्हा ऐमानकडे झाले. सौरभ शिलकर शेवट शिक्कामोर्तब झालाय की सौरभ शिलकर टाकेल. सौरभ शिलकर म्हटल्यानंतर त्याचा हात जसा रात्री तो मशीनला चार्जिंग लावतो, सरळ सरळ यॉर्कर. अरे बऱ्याच वेळेस मी पाहिले लगातार एका खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्यामध्ये तो माहीर आहे. तोच गोलंदाज सौरभ शिलकर. वेग भन्नाट आहे. एक राऊंड आर्म गोलंदाजीची ऍक्शन आहे, स्विंगिंग गोलंदाजी. हवे थोडासा हलका जर जुना बॉल झाला तर थोडासा हलका स्विंग सुद्धा होतो. टेनिस बॉल स्विंग करण्याची ताकद आहे सौरभकडे. त्याला मी बरंचसं क्रिकेट खेळताना पाहिले. खूप चांगलं क्रिकेट गोलंदाज म्हणून मी मगाची म्हटलं की शेवटचं षटक घेऊन येतो, पण ते गोलंदाजी कॅपॅसिटी त्यांनी इतकी चांगली केली, स्टँडर्ड आपला इतका सेट केलाय, वाढवलाय की आता कॅप्टननी त्याला दुसऱ्या षटकासाठी आणले. ही खऱ्या अर्थाने त्याची खासियत आहे. कारण भरोसा रिहाननी जर तुमच्यावर दाखवलाय तर तुमच्याकडे टॅलेंट नक्की आहे. आपण नो डाऊट मयुरेश्वर मयेकर भंडारी प्रीमियर लीगनी प्लॅटफॉर्म दिला. सौरभ शिलकर असेल, साईराज मुरकर असेल, आणि इथून मग हे दृष्टिक्षेपात आले की खूप चांगलं क्रिकेट घेतात. साईराजनी तर कमाल केले. या हंगामात जबरदस्त फलंदाजी साईराज मुरकर करतायत. जसा असा चांगल्या संघांसोबत साईराज खेळेल त्याचा कॉन्फिडन्स हाय होईल. चांगल्या गोलंदाजाला खेळण्याचा अनुभव त्याच्याकडे वाढेल. सौरभ हा उजव्या अटीच्या कुपात बाहेर, वाईट बॉल. नक्की बॅगमॅनला प्रीमियर लीग ज्याचं ऑक्शन मी केलं होतं त्याच स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ केला साईराज मुरकरनी, आणि तिथून त्याचा कॉन्फिडन्स हाय झाला. तो आताही खेळतोय. फुलटॉस होता. मॅचची आउटसाइड एज बॅकवर्ड पॉइंटला जकरिया कोकाटे मिया एक सिंगल जाईल. पहा जसा बॉल टाकला साईराज क्षेत्ररक्षणासाठी या टोकावरून त्या टोकाकडे जाताना आपल्याला दिसतोय. अर्थात डावखुऱ्या बॅटरसाठी सुद्धा स्क्वेअर लेगला होते. आता बॅटर उजवे आले तर बरोबर अपोजिट साईराज मुरकर स्क्वेअर लेगला पाहायला मिळतात. शारिक डीप कव्हरला आहेत. अब्दुल रहमान पॉइंटला पाहायला मिळतात. बॅकवर्ड पॉइंटला जकरिया कोकाटे. मिड ऑफला आहेत रहीत चिविलकर. लॉंग ऑनला सौरभ शिलकर. काव कॉर्नरला अफान डावरे. मिड विकेटला ऐमान कोकाटे. स्क्वेअर लेगला साईराज. स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक मुनीर चिविलकर. रिहान राजपूरकर विकेटच्या माग. राहुल सावंतसाठी सौरभ. फुलटॉस खराब क्षेत्ररक्षण. एक धाव तर कंप्लीट केले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय चाललंय, तू घे मी घे. येस बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीम रिव्ह्यू वेस्टलाईनच्या वरती आहे का पाहिलं जाईल. या मासूम खादम तिसरे पंच पडताळणी केली जाईल. वेस्टलाईनच्या वरचा आहे का, स्टँडिंग पोझिशनला आहेत का बॅटर. स्ट्रोक खेळताना उभे तर आहेत पण बॉल फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. डगआउट मधून केलं होतं कॉलिंग की रिव्ह्यू घ्या आणि तिथेच निर्णय चुकला. कॉन्फिडन्स बॅटरकडे असला पाहिजे. बॅटरला माहिती की मी कुठे बॉल कनेक्ट केलाय, वेस्टलाईनच्या वरती केलाय का खाली केलाय, हे बॅटरला माहिती पाहिजे. बॅटरनी लगेच रिव्ह्यू घेतला असता वेस्टलाईनच्या वरती असतात. 16 धावा 47 धावांचा आव्हान. सौरभ शिलकर राहुल सावंतसाठी.
डाऊन द लेग साइड. वाईड बॉल. धावा 17. आता करायच्या 30. चेंडू शिल्लक आहेत 16. 16 चेंडू 30. ओहो डॉट बॉल. सौरभ पुढचा बॉल. आणखीन एक डॉट बॉल. वा सौरभ वा. कार यांनी सौरभला दुसरं षटक टाकायला आणलंय. दाखवून देताना सौरभ शिलकर. 4 चेंडू धावा दिल्यात नाहीत. वाईटच्या 2 आल्यात. एक डबल मिसफिल्डची एक सिंगल. सौरभ. हा खोलटप्प्याचा बॉल. मी म्हटलं ना लगातार यॉर्कर टाकण्याची कला आहे या खेळाडूकडे. 6 चेंडूत काल 13 पाहिजे होते. नदीम धायरेकरला सेफ षटक टाकले सौरभनी कालच रणवेल मध्ये. तर गोलंदाजी चांगली आहे. नदीम धायरेकर सारख्या बॅटरला शांत केलं होतं काल रणवेल मध्ये. नाव सौरभ शिलकर. 18 धावा आल्यात. तेरा चेंडू 29. सौरभ शिलकर. हा बॉल महत्वाचा आहे. 13-29 या मैदानात 6 बॉल 22 झाल्यात काल. 6 बॉल 18 काल झाल्यात. त्या पण पहिल्या 4 आणि 3 बॉल मध्येच मारलेत कल्पेशनी. इथे ओमकार करतील का ते काम. अश्नूर 11 सुहेल धनसे यांच्या टीम साठी. 18 धावा आल्यात. 13 बॉल 29. फुल टॉस. फटका हवेत आहे. झेल होईल का. पोचतील का. झेल मात्र झालेला नाहीये. रिव्ह्यू आता
चलिए अंपायर मैच को शुरू करें। तीसरी ओवर यहां पर मैदान में जारी। तीसरी ओवर की पहली गेंद अभी हो चुकी है। अभी 11 गेंदों में 30 रनों की जरूरत। नांदी को जीतने के लिए 11 गेंदों में 30 रनों की जरूरत। अच्छी गेंदबाजी का मुजाहरा यहां पर चांडवा की तरफ से। देखते हैं इस बार फिर से तारिक। ओहो, अच्छी गेंद, उस पर उतना ही अच्छा प्रहार। जिस रफ्तार से गेंद आई उससे दुगनी रफ्तार से गेंद को भेज दिया सीधा लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए षटकार। मैंने आपको पहले ही कहा था कि प्रज्वल ये बल्लेबाज बहुत ही बेहतरीन है। पिछली मैच में भी अपनी टीम के लिए जब खासी जरूरत थी उस वक्त अच्छी बल्लेबाजी करके अपनी टीम को एक अच्छे जोन में लेकर आए थे। फिर से एक बार प्रज्वल अपनी टीम के लिए अच्छी बल्लेबाजी करते हुए। ये इस बार दूसरा, इस बार डांसिंग डाउन द ग्राउंड। गेंद जाती हुई 1 बाउंड सीमा रेखा पार। चौकार। देखिए 2 गेंदों पर लगातार 2 बाउंड्रीज, एक सिक्सर और एक 4। और इसी के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर उछलता कूदता हुआ सीधा जाके 19 पे। ओहो हो, इस बार कमबैक किया है। अच्छी गेंद, अच्छी गेंद यहां पर कॉट बिहाइंड की अपील करते हुए। दो फुल लेंथ की गेंद डाली थी, उस पर दोनों गेंद पर हमला किया था तौफीक। तारिक के ऊपर प्रज्वल ने इस बार गेंद गुड लेंथ पर रखी और थोड़ा सा गेंद ने पड़ने के बाद अपना काटा बदला और गेंद बाहर की तरफ निकली। देखिए यहाँ पर मैनेजमेंट कमेटी की तरफ से एक नोट आया है कि पीछे जो लोग बैठे हैं उन्होंने मैच के टाइम पे जो भी डिसीजन रहेगा वो टाइम पे कोई इंटरफेरेंस नहीं करना है। किसी ने भी कुछ बोलना नहीं है कि एज लगा है नहीं है, वाइड है नहीं है। आप सिर्फ मैच देखिए। मैनेजमेंट कमेटी की तरफ से ये नोटिस आया हुआ है। प्लीज कोऑपरेट करें विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट।
चलिए, ऑन फील्ड अंपायर का डिसीजन है, यस इट्स आउट। और लगने वाला बड़ा झटका प्रज्वल के रूप में नांदवी की टीम को। चलिए, 4 गेंदे, 2 गेंदों पर 2 बड़े प्रहार किए थे प्रज्वल ने, और तीसरी गेंद पर यहां पर तारिक ने कमबैक किया है। 19 रनों पर स्कोरबोर्ड रुका हुआ। अभी भी 20 रनों की जरूरत जीतने के लिए। ओहो, इस बार फुल लेन की गेंद थी, फुल टॉस थी, उसे उठाकर खेलना चाहते थे, लेकिन बैट का बाहरी किनारा लेकर गेंद सीधी जाकर नेट पर लगी और उसी के बीच में 1 रन चुरा लिया। अच्छा कमबैक तारिक की तरफ से। अब स्ट्राइक पर मौजूद बल्लेबाज समी। देखते हैं इस बार तारिक टू समी। ओहो, शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, उसे उड़ा दिया है, भेज दिया है, डिलीवर कर दिया है सीमा रेखा के बाहर। गेंद तारामंडल में 6 रनों के लिए। अंपायर का इशारा था, यस इट्स अ ब्यूटीफुल 6। और स्कोरबोर्ड उछलता कूदता हुआ, छलांग लगाता हुआ सीधा जाकर पहुंचा है 26 रन। $26 run on a scoreboard after completion of 3 overs। अब आखिरी और निर्णायक ओवर लेकर अपनी टीम की तरफ से बिलाल। चलिए देखते हैं। ओहो, लोअर फुल टॉस लाइन की गेंद थी और बेहतरीन कैच पकड़ा वहां पर मुशर्रफ ने। टॉस किया था थोड़ा सा गेंद को, फुल टॉस बनाना चाहते थे शारिक, लेकिन गेंद सीधा जाकर रुकी है मुशर्रफ के हाथों में और शारिक को लौटना होगा डग आउट में। और शारिक की जगह संभालने के लिए गए बल्लेबाज। बैट्समैन नेम प्लीज। अरशद। चलिए, शारिक की जगह संभालेंगे अरशद। 5 गेंदों में 13 रनों की जरूरत। 50-50 का मुकाबला। देखते हैं अब क्या बिलाल डिफेंड कर पाएंगे या अरशद अपनी टीम के लिए ये 13 रन चेस करेंगे। फिर से एक बार, ओहो, फिर से एक बार कैच पकड़ा गया। अच्छा कैच वहां पर स्लिप के क्षेत्र में। मुनीब तैनात थे इस बार। लगने वाला 5वां झटका नांदवी को। अरशद आए, अरशद गए। अब अरशद की जगह संभालने के लिए गए बल्लेबाज आवेश। चार गेंदों में 13 रनों की जरूरत। स्कोरबोर्ड वहीं पर थमा हुआ। ओहो, अच्छी गेंद। समझ नहीं पा रहे बल्लेबाज। स्लोअर कटर गेंदबाजी चल रही है यहाँ पर। धीमी गति की गेंदों को थोड़ा सा टॉस कर रहे हैं और गेंदें गिरने के बाद कभी लेग कटर तो कभी ऑफ कटर बांधे रखा है। बिल्कुल बल्लेबाजों को 3 गेंदों पर बांधे रखा है। अभी भी 3 गेंदों में 13 रनों की जरूरत। अच्छी गेंदबाजी बिलाल की तरफ से। इस बार फिर से एक बार गेंद हलक में, गेंद फलक में, जान हलक में। बल्लेबाज को लौटना होगा डगआउट में।
लगने वाला छठा झटका नांदवी को। पिछली ओवर तक अच्छी स्थिति में थी नांदवी। प्रज्वल ने 2 गेंदों पर 10 रन बनाए थे और उसके बाद मुझे लगता है शायद शारिक ने एक छक्का लगाया था या समी ने एक छक्का लगाया था। आखिरी ओवर में 13 रनों की जरूरत थी, लेकिन 4 गेंदों में 3 विकेटें खोई है यहां पर नांदवी के बल्लेबाजों ने। यकीनन दाद देनी होंगी बिलाल की, ज्यादा गति का इस्तेमाल नहीं किया, बस वेरिएशंस दिखाए, लेग कटर ऑफ कटर का उपयोग करके 4 गेंदों में 1 भी रन नहीं दिया। अब 2 गेंदों में 13 की जरूरत। फिर से एक बार बिल्कुल उसी लेंथ और लाइन की उसी गति की गेंदबाजी, मानो 5 गेंदों पर रिप्ले देखा हो हमने, इस तरह लग रहा है। अच्छी गेंदबाजी बिलाल की तरफ से। And yes, it's a maiden over, मेडन विकेट ओवर। क्या बेहतरीन गेंदबाजी की, 13 रनों की जरूरत थी और डिफेंड किया